हॅलो गाईज, मी आजपासून माझी न्यू जर्नी स्टार्ट करते आहे ब्लॉगिंग, इन्स्टा रील्स अँड ऑल. तर आज मला फर्स्ट कंटेंट म्हटलं, फर्स्ट ब्लॉग कशावर असेल तर म्हटलं फादर्स डेपेक्षा सुंदर काय असू शकतं. सो आय एम स्टार्टिंग विथ फादर्स डे. पप्पा माझ्यासाठी जसे की माझे बेस्ट फ्रेंड आहेत. सगळ्या मुलींसाठी जसे की त्यांचे पप्पा त्यांच्या सगळ्यात जास्त क्लोज असतात, तसंच माझ्यासाठी पण माझे पप्पा खूप क्लोज आहेत. ही इज क्राऊन ऑफ माय लाईफ. पप्पानी मला इतकं स्ट्रॉंग केलं आहे, खूप स्ट्रॉंग केलं आहे, मोस्ट इंडिपेंडेंट. आता सध्या मी जे काही आहे, जे काही शिकते, सगळं काही त्यांच्या सपोर्टमुळे आहे. आता सध्या गावाला आहो आम्ही, तर मग पप्पाला खूप सगळेजण म्हणतात, अरे तू काय तुझ्या मुलीला शिकवतो, काय करणार आहे, जास्तीत जास्त तिचं लग्नच होणार आहे, लग्नानंतर ती भांडेच घासणार आहे. बट ही इज लाईक, तू कर, मी आहे ना, मी आहे ना, इतकं इम्पॉर्टंट आहे ना लाईफमध्ये. आता मी ऑफिसला जाते, माझा डेली जॉब आहे. लहानपणी जसं ते सोडवायला यायचे, घ्यायला यायचे, तो कॉल जेव्हा आम्ही बाहेर राहतो तो इतका इम्पॉर्टंट असतो. आता असं कळतं की नाही यार, पप्पा यायचे सोडवायला, घ्यायला यायचे. खूप फील होतात त्या सगळ्या गोष्टी. त्यांच्यासोबत असणं किती इम्पॉर्टंट असतं. आता मी सध्या शिकते, तर बाहेर राहावं लागतं. पप्पा तिकडे असतात, पण सतत ते तिकडे असतात, पण त्यांचा पूर्ण जीव इकडे असतो की सकाळीचा कॉल आलाय का, संध्याकाळीचा कॉल आलाय का, काय करत असेल, जेवली का नाही जेवली, सकाळीने टिफिन नेलाय का नाही नेलाय. बापाची काळजी कधीच मोजता येत नाही आणि त्यांची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही. कारण की जेवढं ते आपलं कौतुक करू शकतात ना, तेवढं या जगात कोणीच करू शकत नाही. जेवढं त्यांना आपल्यामध्ये विश्वास असतो ना, काहीच नसताना, तेवढं ह्या जगात कोणीच विश्वास ठेवू शकत नाही. माझं बाय ग्रॅज्युएट फार्मा आहे आणि आता सध्या मी MBAच्या सेकंड इयरला आहे आणि सध्या मी जॉब करते. तर माझं असं झालं की मी काय करू, जॉब मिळेल का, कारण फील्ड फुल चेंज होत्या सगळ्या गोष्टी. बट आणि असं ते होते त्यावेळेस, तू कर, मी आहे ना, तू कर, होईल सगळं, ठीक होईल, सगळं काय नीट होणार आहे, तू कर. माझ्या प्रत्येक लो मोमेंटमध्ये ते होते. त्यांनी कधीच असा विचार केला नाही की त्यांना 2 मुली आहेत, असं गावाकडं असं म्हणायचे की तुझ्या मुलीला कशाला एवढं शिकवतोय, ग्रॅज्युएशन झाले, बस झालं, आता लग्न करून टाक. बट पप्पा असे होते ना, नाही, मला त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभा करायचं आहे. माझ्यासाठी नाही, त्यांच्या स्वतःसाठी उभा करायचं आहे. भरपूर खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटीजला कसं पार पाडायचं, लोकांशी कसं डील करायचं. किती नेगेटिव्ह मी पप्पांना जर का असं म्हटलं, पप्पा आज असं झालं, पप्पा आज तसं झालं, ते त्यातनं पण मला सांगतात की तू असं नाही असं कर, तू तसं नाही तसं कर. माझ्या लाईफमध्ये माझ्या काउन्सिलरपेक्षा त्यांची ती बेस्ट जागा आहे. माझे आयडल आहेत, ते शून्यातून सुरुवात करून पुन्हा कसं लढायचं, कसं जगायचं. आणि माझी जेव्हा फ्रेंडशिप्स, आपल्याला असं होतं ना की अरे बाबा, आपल्या फ्रेंडशिप्समधनं आपल्याला हे सोडून गेले, आता आपण कसं राहायचं. तर माझ्या त्या मुमेंटमध्ये पण मला पप्पा होते, मी आहे ना तुझा बेस्ट फ्रेंड, माझ्याशी बोल, मला सांग. माझं फुल टाईम, माझी बडबड, माझं सगळं मी त्यांना शेअर करते. आय होप की तुमच्या लाईफमध्ये पण तुमचे पप्पा तुमचे हिरो आहात. हिरो पण नाही, सुपर हिरो आहेत. मुलींसाठी तर त्यांचे पप्पा एक कुठल्या एंजलपेक्षा कमी नसतात. सगळ्या मुलींसाठी जसं की त्यांचे पप्पा सगळ्यात जवळचे असतात आणि पप्पांसाठी त्यांच्या मुली खूप लाडक्या असतात. त्यांच्या सगळ्यात जीवनातला सगळ्यात हळूवार कोपरा असतात मुली. तसंच माझ्यासाठी माझे पप्पा माझे सुपर हिरो आहेत. ही इज द क्राऊन ऑफ माय लाईफ. पप्पा सध्या मी MBA करते आणि
ऑफिसला जाते तर मी पप्पांना खूप मिस करते, कारण की जसं की स्कूलला असताना ते सोडवायचे, घ्यायला यायचे. आता सध्या मी बाहेर हॉस्टेलला राहते तर सोडवायला घ्यायला ते जाण्याचा येण्याचा रश, जेव्हा मी इथं बाहेर बघते की ते म्हणजे मुलींचे पप्पा घ्यायला सोडवायला वगैरे येतात, तर मी खूप त्यांना मिस करते. मी हे बाहेर राहते तर त्यांना माझी सतत काळजी असते, तर मी हे कधी त्यांना सांगतही नाही की पप्पा मी तुम्हाला रोज खूप मिस करते. बट कधी कधी असं वाटतं की जाऊन त्यांना हक करून सांगू की पप्पा आय रिअली मिस यू. असं वाटतं की पप्पाने किती स्ट्रॉंग केलं आहे, मला किती इंडिपेंडेंट केलं आहे, की स्वतः सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या, रिस्पॉन्सिबिलिटीजला फेस करायचं. आणि मेन म्हणजे त्यांनी मला जसं की त्यांच्या बिझनेसमधल्या काही गोष्टी शिकवल्या, ते आज मला इतक्या हेल्पफुल होतात ते सगळ्या गोष्टीला डील करण्यासाठी. खूप 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 हॅपी आहे आणि खूप प्राऊड आहे की असे पप्पा मला देवबाप्पांनी दिले आहेत. आणि खूप लकी डॉटर आहे की परिस्थिती नसताना त्यांनी मला शिकवलं. आणि इतकं देवबाप्पाच्या आशीर्वादाने आज सगळ्या गोष्टी इतक्या ब्लेसफुल आहेत की असं वाटतं की देवबाप्पा तू किती आशीर्वादाने भरलंस. म्हणून पप्पा थँक्यू सो मच अँड आय रिअली लव्ह यू. मी तुम्हाला खूप प्राऊड फादर फील करेल. सो गाईज तुम्ही पण तुमच्या पप्पांना हॅपी फादर्स डे विश करा. आणि एक टेक्स्ट किंवा स्टेटस न ठेवता त्यांनाही सांगा की पप्पा आमचं तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे. वी रिस्पेक्ट युअर लॉट. आणि एक ऑनर द्या बस. गॉड ब्लेस यू ऑल. स्टे ट्यून विथ फॉर अपकमिंग व्हिडिओज. थँक यू. सी यू सून. बाय बाय.